प्रेक्षक आणि येथे उपस्थित असलेले माझे रसिक श्रोत्यांनो, आज मी आपल्यासमोर उत्तम नागरिक घडविण्यात संस्कारांची भूमिका या विषयावर माझे विचार मांडणार आहे। संस्कार म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचे तर संस्कार म्हणजे माणसाला माणूस म्हणून जगण्याची कला शिकवणे म्हणजे संस्कार। संस्कार ही अशी पायाभरणी आहे जी फक्त घरापुरतीच मर्यादित नव्हे तर राष्ट्राच्याही पायाभरणीत महत्त्वाचा वाटा उचलते। देशाची प्रगती ही त्या देशातील इमारतींवर नव्हे तर तिथल्या नागरिकांच्या चारित्र्यावर अवलंबून असते। मुलांवर संस्कार करण्याची पहिली शाळा ही त्यांच्या घरातूनच होते आणि आई वडील हे त्यांचे पहिले गुरु असतात। वडीलधाऱ्यांचा आदर करणे, खरं बोलणे, संकटात दुसऱ्यांची मदत करणे हे प्राथमिक शिक्षण त्यांना घरातूनच मिळतात। ज्या घरात सुसंस्कारित वातावरण असते त्याच घरात एक जबाबदार नागरिक घडतो। मुले निरीक्षण करतात, त्यामुळे वडीलधाऱ्यांनी आणि पालकांनी आदर घालून मार्गदर्शन केले पाहिजे। सण साजरे करणे, त्या सखोल अर्थासह आणि पारंपरिक मूल्यांचे शिक्षण त्यांना दिले पाहिजे। घरात प्रेम, विश्वास आणि आशेचे वातावरण निर्माण केले पाहिजे। शाळेत आल्यावर शिक्षकांच्या माध्यमातून मुलांवर शिस्त, वेळेचे महत्त्व आणि सामाजिक बांधिलकीची भावना रुजते। शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर उत्तम नागरिक घडविण्याची प्रक्रिया आहे। शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार येतात, त्यामुळे ते भविष्यात समाजासाठी उपयुक्त ठरतात। उत्तम नागरिक म्हणजे केवळ नियमांचा पालन करणारा व्यक्ती नव्हे तर ज्याच्या मनात देशप्रेम आणि संविधानाविषयी आदर असणारा व्यक्ती, परिसराचा रक्षण करणारा, समाजातील मालमत्तेचे नुकसान न करणारा आणि सर्व सामाजिक विविधतेचा आदर करणारा व्यक्ती। आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात संस्कारांची गरज अधिक भासत आहे। इंटरनेटच्या आणि मोबाईलच्या जगात मुले भटकू नयेत म्हणून त्यांना नैतिकतेचे धडे देणे आवश्यक आहे। हुशार डॉक्टर किंवा इंजिनियर बनून चालणार नाही तर ते माणूस म्हणूनही संवेदनशील असणे आवश्यक आहे। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र।